नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये भाजपने 99 जागांसाठी उमेदवारी घोषित केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार अशी बडी नावे आहेत. भाजपने पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना तिकीट दिल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ऐरोलीतून आमदार गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. भाजपच्या नेतृत्वाने पनवेल विधानसभा मतदारसंघाची मला उमेदवारी घोषित केली आहे. त्याबद्दल मी पक्षाचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि सर्व केंद्रीय नेतृत्व, राज्यातील आमचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि सर्व पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. नेतृत्वाने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मला खात्री आहे की सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या सोबतीने या मतदारसंघामध्ये आश्वासक, निर्णायक असा विजय मिळवू. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकास, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याची होणारी प्रगती अखंडपणे चालू राहावी, यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते, सहकारी हे प्रचंड मेहनत घेतील आणि त्या अनुषंगाने पनवेल मतदारसंघात सर्वांना अभिमान वाटेल असा विजय संपादित करू, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे. राज्यपाल नवनियुक्त विधान परिषदेच्या आमदारांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची आमदारपदी वर्णी लागली. याबद्दल त्यांचा उत्तर रायगड भाजपच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार, चारुशिला घरत, दीपक बेहरे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ ही संस्था पनवेल परिसरात करत असलेले काम सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असे प्रशंसोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत घेतले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ही संस्था एकमेकास सहाय्य करू या न्यायाने कार्यरत असून एकमेकांच्या सुखदुःखात सेवा कार्यात सदैव सहभागी होत असते. त्यामुळे सुखाचा भाग जास्त वाट्याला येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. या संस्थेशी आपले अनेक वर्षांचे ऋणानुबंध जुळून आले असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपला देश आज सन्मानाने, अभिमानाने जगापुढे उभा आहे. या देशातील मागासवर्गीय समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार काम करत आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार योजना राबवत आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने कामोठ्यामध्ये आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात केले. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेचे माझ्या बहिणींना ताकद देण्याचे काम केले, म्हणून मी महायुती सरकारचे आभार व्यक्त करतोय.
होमस्टे रूममधील भाड्याच्या रकमेवरून झालेल्या वादातून एका महिलेला पर्यटकांनी अंगावर गाडी घालून चिरडल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरमध्ये घडली आहे. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून 3 आरोपींना पकडण्यात आले आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील 11 पर्यटक हरिहरेश्वर येथे असणाऱ्या ममता होमस्टे या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीने आले होते. हे पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी भाड्याच्या रकमेवरून ममता होमस्टेचे मालक अभि धामणस्कर आणि पर्यटकांमध्ये वाद झाला. धामणस्कर यांनी पर्यटकांना तुम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जा असे सांगितल्यावर पर्यटकांमधील काही जणांचा तोल सुटला आणि त्यांनी धामणस्कर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून गावातील शेजारच्या व्यक्ती देखील ममता होमस्टेजवळ आले. यावेळी अभि धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर यांनी देखील या ठिकाणी आल्या होत्या. घटना घडलेल्या ठिकाणी ग्रामस्थांची संख्या वाढते असे पाहिल्यानंतर पर्यटकांनी पळ काढण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी जोरात पुढे घेतली. यावेळी त्यांनी अभि धामणस्कर यांना तुम्हाला गाडीखाली मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर ज्योती धामणस्कर यांच्या अंगावर जबरदस्तीने गाडी चढवून त्यांना चिरडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापणीला आलेल्या भात पिकाचे पावसाच्या सरींनी नुकसान केले आहे. जिल्ह्यातील 1328 शेतकऱ्यांच्या 471.10 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे. पावसामुळे कापणीची कामे खोळंबली असून पाऊस थांबण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. रायगड जिल्ह्यात 97,272 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला लहरी हवामानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुरुवातीला भात शेतीचे नुकसान झाले होते. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने शेती पिकवली. त्यातून फुललेली शेती आता कुठे कापण्यायोग्य झाली असतानाच मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. परतीच्या पावसाने कापणी योग्य झालेले भात पीक शेतात साठलेल्या पाण्यात आडवे झाले आहे. त्यामुळे भात पिकाला पुन्हा कोंब येण्याची शक्यता आहे. दरवर्षी भात लागवड करायची आणि शेवटच्या क्षणाला भात शेतीचे प्रचंड नुकसान. यामुळे मातीत टाकलेला पैसा धान्याच्या माध्यमातून मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप भटक्या विमुक्त जमाती आघाडीचे प्रमुख संतोषी लोहार यांच्यामार्फत शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाला. यावेळी जयंत तटकरे, जयश्री तटकरे, विकास गायकर, सुप्रिया तटकरे, तनुजा विलास गायकर, विजय रमेश तळकर, ओमकार तटकरे, सिद्धेश तटकरे, मोरेश्वर भसरे, ऋषिकेश गायकर, अभिजित पवार, उमेश वाघेला, आरती वाघेला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील आणि शहराध्यक्ष रमेश रेटरेकर यांनी केले. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, आध्यात्मिक सेलचे प्रमुख काशीनाथ पारठे, कर्जत खालापूर तालुका समन्वयक हेमंत नांदे, खोपोली महिला मोर्चा प्रमुख अश्विनी अत्रे, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, विकास खरपुडे, महिला मोर्चा सरचिटणीस सुप्रिया नांदे, विभा पाठक, स्नेहल सावंत, रसिका शेटे, प्रमोद वाघ, हिम्मतराव मोरे, कीर्ती ओसवाल, सुनील नांदे, हेमंत भाटिया, संतोष ढोकळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल बार असोसिएशनच्या वतीने विधी व्याख्यानमाला 2024-2025चे आयोजन पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये करण्यात आले होते. दिवाणी प्रकरणातील पक्षकार आणि साक्षीदाराचे सरत पासाचे शपथपत्र आणि त्याद्वारे कागदपत्रे सिद्ध करणे या विषयावर ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट V.T. कुलकर्णी यांनी उपस्थित वकिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, उपाध्यक्ष संदीप जगे, सचिव प्रल्हाद खोपकर यांच्यासह वकील संघटनेचे पदाधिकारी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगल्या परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून न्हावाशेवा येथील एका रहिवाशाला 10 लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पनवेल सायबर सेलच्या पोलीस पथकाला यश आले आहे. सायबर सेलच्या पथकाने या फसवणुकीप्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 मोबाईल कार्ड, मोबाईल, सिम कार्ड,
तसेच 18 कार्ड जप्त केले आहेत. योगेश जैन आणि हिमांशू सेन असे पकडलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोघे मित्र आणि इतर काही मित्रांच्या मदतीने संगनमत करून ऑनलाईन फसवणूक करून लाखो रुपये कमवायचे. मात्र हे दोघे आरोपी सध्या पनवेल सायबर सेलच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींनी नवी मुंबईमधील नावाशेवा येथे राहणाऱ्या एका रहिवाशाला 10 लाखाचा गंडा घातला होता. त्या प्रकरणी त्या रहिवाशाने नावाशेवा पोलीस स्टेशन गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पनवेल सायबर सेलने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.